एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आजचा ब्लॉग मी डायरेक्ट इव्हिनिंगला चालू करते आणि आत्ता माझी आंघोळ झाली आहे. आता 5:30 वाजलेत आणि तेही आता बाहेर जायचे म्हणून मी पटकन आवरलं, नाही तर काय माहिती 7-8च वाजले असते. कारण आज दिवसभर एवढं काम होतं ना, एवढे शूट होते, 3-4 ब्रँडचे शूट होते, त्यानंतर अजून ऑफिसचं काम होतं, घरातलं काम होतं, सर्व खूप लोड होता आज. म्हणून मग मी शूट पण नाही केलं काही बाकी ब्लॉगसाठी. आज मी जाते धुरंधर 2 बघायला, त्यामुळे आता रेडी होतीये आणि 6:30 पावणे 7ला आहे एल्प्रोला आणि लॉन्च होते, रिलीज होते उद्या. ओके, मूवी रिलीज होते उद्या, पण मी आज जाते कारण मी पेड प्रीव्यू मध्ये बुक केलंय. सबसे पहले देखेंगे स्किन केअर चालू आहे. उद्या गुढीपाडवा. मस्त. झालं, आता लिपस्टिक लावते, केस विंचरते. आता केस विंचरायचं टेन्शनच नाही राहिलं मला, कारण मस्त लगेच असं. तर काय झालेलं आहे मूवी आमचा बघून, आणि मूवी ना खरंच खूप भारी होता. म्हणलं आता घरी मला कॉफी तिथंच प्यावं वाटत होती, तिथं 400 रुपयाला होती. पॉपकॉर्न आणि कोक घेतला मी 1000 रुपयाचा, बट कॉफी नाही घेतली. नंतर 400ची होती म्हणून म्हटलं बाहेर येऊन पिऊ. आता इथेच गुडलकमध्ये आलो आहे आणि बघा आम्हाला डायरेक्ट थिएटरचं एक्झिट कुठं होतं, फूड कोर्टला, आणि आम्ही डायरेक्ट इकडे आलो. आता कॉफी घेतोय आणि मूवी ना खरंच खूप भारी होता. खरंच नक्की पाहायला जा, उद्या रिलीज होणार आहे. आता ब्लॉग तर तुमच्यापर्यंत लेटच येणार आहे, बट जेव्हा पण येईल तेव्हा बघाल तुम्ही. तेव्हा खरंच जर तुम्हाला धुरंधर 1 आवडला असेल तर धुरंधर 2ला नक्की जा. आवाज येत असेल का माझा? आवाज पण येतोय का सांगा मला. आणि आत्ता वाजलेत 11 वाजलेत. माझं डोकं दुखतंय म्हणून कॉफी घ्यायची इच्छा आहे, आणि घरी मी जाऊन चहा कॉफी बनवू शकत नाही कारण आपला गॅस संपलेला आहे. इंडक्शनवर चालू आहे आणि इंडक्शनवर चहा बनवायचं भांडं नाही आहे. आता भाऊ घेऊन येणार आहे उद्या घरून. तर अशी सर्व स्टोरी आहे. तर चला आता मी कॉफी संपवते आणि मग घरी जाते. मी काय घरी जाऊन जेवण करणार नाही आहे. ओके, चलो घरी गेल्यावर भेटते मी तुम्हाला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस ब्लॉग. कालचाच कंटिन्यू ब्लॉग आहे, बट आज आहे गुढीपाडवा आणि मी मस्त अशी ग्रीन कलरची साडी घातली आहे आणि साडी नेसली आहे. नाही तर परत काही लोक म्हणतील साडी घालत नसतात, नेसतात. तर आता करायचं आहे मला मेकअप. त्यासाठी अगोदर स्किन केअर करून घेते. आणि कालचा मी स्किन केअरचा तुम्ही बऱ्याच जणांनी स्किन केअरचा व्हिडिओ मागितला होता म्हणून मी पोस्ट केला, बट यार तुम्ही चांगला रिस्पॉन्स नाही दिला. खूप कमी व्ह्यूज आले त्याला. मी खूप असं डेडिकेटली तो व्हिडिओ बनवला होता, बट एनिवेज तुम्हाला जशी व्हिडिओ आवडतात ना मी तसेच बनवायचा प्रयत्न करेल. ओके, तर आता मी सिरम लावलं होतं, त्यानंतर आता मॉइश्चरायझर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेकअप करायचा आहे म्हणून म्हणलं अगोदर स्किन केअर करू. तुम्हाला तर माहिती आहे मला मेकअप कसा आहे तो, त्यामुळे म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि ना तुम्ही इन्स्टाला माझ्या दुसऱ्या अकाउंटवर व्हिडिओ बघू शकता, हा वाला. झालं मॉइश्चरायझर लावून. आणि आज मी ही वाली सनस्क्रीन लावते क्यूटॉक्स सिरीज, कारण मला थोडंसं ऑइली फेस पाहिजे, त्यामुळे. गरमी आज, लकीली आज गरमी नाहीये, म्हणजे ऊन नाहीये. आणि मी हेअरस्टाईल बघा कशी केली, बन घातलाय. मी हे सर्व सामान आत्ता मागवलं ब्लिंकिटवरून. बन, त्यानंतर बॉब पिन्स, नंतर पण लागणारच आहेत. ओके, डन विथ स्किन केअर.
आता मी तिकडे जाते, मेकअप करते. झालं. तसं तर गरज नाही मेकअपची, पण कधी कधी करावं लागतं. तर मी इकडे नायकाचं फाउंडेशन यूज करते. 2 शेड मिक्स करून लावणार आहे, कारण माझा एक्झॅक्ट शेड मला भेटत नाहीये त्यामुळे. तर हे जे आहे तो डार्क टोन आहे, तो थोडासा मी कमी घेईल आणि हा जो फेंटवाला आहे तो जास्त घेईल. जास्त नाही घ्यायचं आपल्याला, सो थोडं जास्तच फाउंडेशन घेईल मी, कारण यावेळेस मला मानेला पण लावायचं आहे. मिक्स 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 मिक्स. आणि माझ्याकडे मेकअप फिक्सिंग स्प्रे नव्हता, तर मी तो सुद्धा घेतलाय, लिंकवरून मागवला. आयब्रो पेन्सिल पण मागवली, कारण दरवेळेस मी आयब्रो मध्ये फाउंडेशन घालून ठेवते. ओके, डन. डन विथ फाउंडेशन. आता लावू आपण काजळ आणि मस्कारा. आता लावू मस्कारा. आता मी आयब्रोज सेट करून घेते. सर्व मेकअप झालाय, आता फक्त लास्टला लावू मेकअप फिक्सिंग स्प्रे. मेकअप फिक्सिंग स्प्रे मी पहिल्यांदाच वापरते. सो हा आहे स्विस ब्युटीचा. कसा निघतो बघू. डायरेक्शन वाचू द्या मला अगोदर, नाही तर दुसरंच काय तर करून ठेवायचे. ब्रो डायरेक्शन किधर है? डायरेक्शनच दिले नाहीत. वाव. हा इथे ह्याच्यावर आहे. मेकअप डन झालाय. आता मी टिकली आणि ज्वेलरी घेऊन येते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर गाय ज्वेलरीसाठी मी हे इयर कप घातलेत. बघू आता सर्व मला असं तर आवडत नाही आहेत, बट सर्व ज्वेलरी घातल्यानंतर बघू कसं दिसतंय. सो ही नथ घालणार आहे वाली. वाव. आणि हा नेकलेस. ओके, तर नेकलेस असा दिसतोय. तर गाईज झाले मी रेडी आणि असा हा फायनल लुक आहे. फुल लुक तर तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल, कारण असं मला दाखवता नाही येणार. बघू मिररमध्ये दाखवते. आणि अशी दिसते मी. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. फर्स्ट टाइमच मी स्वतः अशी हेअरस्टाईल केली आहे काहीतरी नवीन. सो ती पण कशी दिसते सांगा. नथ थोडीशी मोठी वाटते का?
गाईज फुल लुक असा आहे आणि आज मला छान साडी नेसता आली आहे. निर्या तुम्ही काय म्हणता काय माहिती. निर्या पण छान आल्यात. फक्त पदर मला ओपनच ठेवायचा होता त्यामुळे मी पदर पिन केला नाही. असं दिसते. हेअरस्टाईल थोडीशी वेगळी वाटते याच्यावर, बट ठीक आहे, कधी कधी वेगळं. गाईज झाला सर्व शूट वगैरे आणि सर्व सामान पण आवरून ठेवलं, कारण परत मला पसारा आल्यावर बघायला नको वाटत होता. आणि आता मी जाते पेट पूजा करायला, कारण आज मावशींनी मारली आहे सुट्टी. त्याच्यामुळे आज जेवण नाही भेटणार आहे घरी, त्यामुळे बाहेर जायचं आहे. आणि मला पण शूट वगैरे करायचं होता, त्यामुळे मी पण बनवलं नाही. नाश्ता केला होता, पोहे बनवले होते.